लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी देशभर सुरू आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या गणरायाच्या स्वागताची तयारी करताना तसेच पूजा करताना काही गोष्टींचं पालन करणे खूप गरजेचे आहे। या दिवशी सर्वप्रथम पहाटे लवकर उठावे, त्यानंतर स्नान करावे, देवघर स्वच्छ पुसून घ्यावे, बाप्पांची पूजा करावी। यानंतर शुभ मुहूर्तावर घराच्या ईशान्य कोपऱ्यात गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून अभिषेक करून त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करावी। गणेश उत्सवाच्या दिवशी गणरायांची विधिवत पूजा केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते, घरामध्ये सुख शांती समृद्धीचे आगमन होते। बाप्पा लाडक्या भक्तांना आशीर्वाद देतात। तसेच श्री गणेशाच्या पूजेमुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते, घराची भरभराट होते असे देखील मानले जाते। कोणत्याही शुभ कार्यात विघ्न येऊ नये म्हणून श्री गणेशाची आराधना करतात। सर्वप्रथम गणपती बाप्पांचेच पूजन केले जाते। तर आज आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाचा उपाय। उद्या गणेश चतुर्थी, गणपती बसवताना एक महत्त्वाचे काम करा। घरात आणा या झाडाचे एक पान, शत्रू तुमच्या घरी येऊन माफी मागेल। कितीही कठीणातली कठीण इच्छा तुमची लवकरात लवकर पूर्ण होईल। अत्यंत प्रभावी उपाय आहे। पान कोणते आहे व त्या पानाचे काय करायचे आहे व कोणत्या वेळेत करायचे आहे, संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सर्वात लवकर पाहायला मिळतील। नमस्कार आणि तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथीची सुरुवात ही मंगळवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1:55 झालेली असून आणि 27 ऑगस्ट दुपारी 3:45 ही तिथी संपणार आहे। त्याचबरोबर गणेश चतुर्थीची सुरुवात ही 27 ऑगस्ट रोजीच असणार आहे। या दिवशी गणपती बाप्पांची घरोघरी मंडळामध्ये स्थापना केली जाते। शनिवारी 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे, तोपर्यंत हा उत्सव चालणार आहे। बुधवार 27 ऑगस्ट 2025 श्री गणेश चतुर्थी या दिवशी पहाटे 4:50 पासून ते दुपारी 1:53 तुम्ही घरगुती गणेशाची स्थापना करू शकता। यावर्षी गणेश चतुर्थीचा दिवस अत्यंत खास आणि महत्त्वाचा मानला गेला आहे, कारण या दिवशी बुधवार आलेला आहे आणि बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो एका पानाचा उपाय सांगणार आहे, तो उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, कारण गणपती बाप्पा हे सर्व इच्छा पूर्ण करणारीच देवता आहेत। त्याआधी गणपती बाप्पाची स्थापना कशी करावी, गणेश मूर्ती घरी आणण्यापूर्वी बाप्पांची स्थापना करण्याचे ठिकाण स्वच्छ करावे, त्या जागची फुले, रांगोळी, इतर सजावटीची तयारी करावी। यावेळी शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पांची स्थापना करणे आवश्यक आहे, म्हणून चौरंग, त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा पसरवायचा आहे। पूजेसाठी योग्य वातावरण आणि प्रसन्न वातावरण घरात असायला हवे। पूजा सुरू करण्यापूर्वी हातात पाणी, फुले आणि थोडेसे तांदूळ घेऊन संकल्प सोडावा। सर्वप्रथम ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा जप करावा। गणपती बाप्पांची आराधना करावी। पंचामृताने मूर्तीला स्नान घालावे, म्हणजेच अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर नवीन कपडे, दागिने घालून आपल्या बाप्पांची योग्य पद्धतीने सजावट करायची आहे। त्यानंतर दुर्वा, जास्वंदाची फुले वाहून घ्यायची आहे, चंदन लावायचे आहे आधी। त्यानंतर दुर्वा, जास्वंदाची फुले, हळद कुंकू व्हायचे आहेत, अक्षता व्हायच्या आहेत, वस्त्रमाळ व्हायची आहे, जानवे घालायचे आहे। त्यानंतर सर्व पूजेचे साहित्य अर्पण करायचे आहे। गणपती बाप्पांची आरती करायची आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभयोग कोणकोणते आहेत, तर यंदा गणेश चतुर्थीचा दिवस खूप खास मानला जात आहे, कारण या दिवशी बुधवार आहे, जो अत्यंत शुभ मानला जातो। यावेळी 4 शुभयोग तयार होत आहेत। तर शुभयोगमध्ये शुक्लयोग, शुभयोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग, तसेच पूजेच्या वेळात हस्त नक्षत्र आणि चित्रा नक्षत्र देखील असणार आहे, जे गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी अत्यंत अनुकूल मानले जाते। यामुळे यंदाची बाप्पांची पूजा अधिक मंगलकारी ठरणार आहे आणि आपल्या सर्व इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खास दिवस हा असणार आहे। लाडक्या बाप्पांचे आगमन योग्य पद्धतीने आणि विधिवत केल्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे। गणपती बाप्पांची विधिवत पूजा, अभिषेक, त्यानंतर स्थापना, आरती, नैवेद्य करून झाल्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत। गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व कष्ट, दुःख दूर होत असतात। जर आपण या प्रकारे गणपतीची पूजा केली तर रिद्धी सिद्धी, शुभ लाभ हे सर्वच आपल्या घराकडे आकर्षित होत असतात।
म्हणूनच आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय उद्या आपल्या घरात करायचा आहे। आपल्याला ह्या एका झाडाचं पान आपल्या घरी आणायचे आहे। यामुळे काय होईल तर शत्रू तुमच्या घरी येऊन तुमची माफी मागेल, घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहील, तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होईल। तर हा उपाय आता कसा करायचा आहे पुढे बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। श्री गणपती बाप्पांचे तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतीये नमः हे लिहायला विसरू नका। यामुळे गणपती बाप्पांचे तुम्हाला आशीर्वाद लाभतील व तुमच्या घरावर गणपती बाप्पांचे आशीर्वाद असल्यामुळे तुमच्या मुलांची देखील प्रगती होणार आहे। कधी कधी तुम्ही खूप कष्ट करताय पण त्याचे फळ तुम्हाला हवे तेवढे मिळत नाही। कधी कधी आपले असे शत्रू असतात ज्यांना आपली प्रगती झालेली सहन होत नाही। आपल्या तोंडावर ते गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी वाईट विचार करत असतात। तर अशा शत्रू त्रास कमी करण्यासाठी, त्याचबरोबर कोणाचे नजर दोष इडापिडा आपल्याला लागली असेल तर ती देखील दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। तुमच्या घरामध्ये कायम सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी, घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी, घरामध्ये कायम पैसा टिकण्यासाठी, तुमच्या कोणत्याही इच्छा असो त्या पूर्ण होण्यासाठी, घरामध्ये सतत भांडण वादविवाद होत असतील तर ते दूर होण्यासाठी देखील हा उपाय तुम्हाला करायचा आहे। अगदी साधा आणि सोपा उपाय आहे। हा उपाय केला तर त्याचे खूप चांगल्या पटीने फायदे तुम्हाला बघायला मिळतील। आता हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे ते सर्वप्रथम आपण बघूयात। त्यासाठी उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे, ज्यामुळे तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध होत असते। त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। जर तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करणार असाल तर त्या स्थापना केलेल्या मूर्तीसमोरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना काही कारणास्तव होत नसेल तर तुमच्या देवघरातील मूर्ती असेल त्या मूर्तीच्या समोर तुम्ही हा उपाय करू शकता। घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्रिया कोणीही हा उपाय करू शकतात। घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। स्त्रियांचा मासिक धर्म असेल तर त्यांनी देखील हा उपाय करू नये। त्या सोडून इतर बाकीच्यांनी हा उपाय केला तरीही चालेल। प्रत्येकाच्याच घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच, परंतु तुमच्या घरात जर नसेल तर ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता। अत्यंत साधा आणि सोपा उपाय हा आहे। तुम्ही हा उपाय करून बघा, याचा खूप पटीने फायदा तुम्हाला बघायला मिळेल। धनप्राप्ती संबंधित, लक्ष्मी प्राप्ती संबंधित तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय कराच। आजारपणामध्ये तुमचा पैसा खर्च होत असेल, त्याचबरोबर तुमच्या घरातील मुलांची पतीची प्रगती थांबलेली असेल, तुमच्या घरातील सर्व सदस्यांची मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल, बाकीच्या सदस्यांची नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, तुमची देखील तुमचा काही उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये प्रगती होत नसेल, नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, अशा प्रकारच्या अनेक समस्यांसाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करावा। हा उपाय करताना सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये किंवा गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केलेली आहे तिथे आपल्याला एक आसन टाकून बसायचे आहे। त्यानंतर तेथील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, गणपतीच्या समोर दिवा लावायचा आहे, मुख्य दरवाजामध्ये देखील तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। आणि हा उपाय कोणत्या वेळेत करावा तर हा उपाय तुम्ही दिवसभर कधीही करू शकता। जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करावा। गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता। त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तांब्या भरून पाणी घ्यायचे आहे। त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शमीचे झाड असेल त्या झाडाजवळ जायचे आहे। शमीचे झाड हे गणपती बाप्पांना आणि महादेवांना देखील अत्यंत प्रिय आहे। शमीच्या झाडाची पाने ही आपण गणपती बाप्पांना अर्पण केली तर ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या आपल्यापासून दूर पळतात। सर्व वाईट दोष नकारात्मकता आपल्या घरापासून दूर होते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो। शुभ लाभ आपल्या घरामध्ये अस्तित्वात असतात। तर तुमच्या आजूबाजूला शमीचे झाड नसेल तर तुम्ही विकत शमीच्या झाडाची पाने आणले तरीही चालेल। पूजेचे साहित्य मिळते, जिथे फुले मिळतात तिथे तुम्हाला शमीचे पान देखील विकत मिळेल। तर शमीचं झाड जर असेल तर तुम्हाला एक तांब्याभर पाणी शमीच्या झाडाजवळ नेऊन शमीच्या झाडाला अर्पण करायचे आहे। एक दिवा सोबत घेऊन जायचा आहे, तो देखील तिथे प्रज्वलित करायचा आहे। आणि या झाडाची 3 पाने तुम्हाला तोडून तुमच्या घरी घेऊन यायची आहेत। ही पाने तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि त्यावर तुम्हाला तुमचा डावा हात ठेवायचा आहे। आणि कुठेही तुटलेली नको, किडलेली नको, स्वच्छ पाने आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहेत। देवासमोर किंवा गणपतीसमोर आसन टाकून तुम्हाला बसायचे आहे। त्यानंतर उजव्या हातामध्ये हे पाने घ्यायचे आहेत, डावा हात त्यावर झाकायचा आहे आणि एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे।
एक वेळा गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुमची इच्छा कोणतीही असो, धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, कर्जमुक्तीसाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती, जी काही इच्छा आहे ती तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे। त्यानंतर हे पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचे आहे। गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझी जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी। आणि हे पान आपल्याला दिवसभर आणि रात्रभर तसेच मूर्तीच्या समोर ठेवायचे आहे। नंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये हे पान ठेवायचे आहे। याची पोटली बनवून ती तुम्हाला जिथे तुम्ही पैसा ठेवतात तिथे ठेवायचे आहे किंवा तुम्ही तुमची पर्स असेल तर पर्समध्ये ठेवायची आहे। आणि गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत, मला माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी, यासाठी मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। लवकरात लवकर प्रसन्न होणारे गणपती बाप्पा तुमची इच्छा लवकर पूर्ण करतील। अशा पद्धतीने साधा सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या आवर्जून करायचा आहे। गणेश उत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। माहिती बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद।